जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते, तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि पुढच्या निरूपणाला प्रारंभ करते। काल आपण 1 ते 4 ओव्या बघितल्या होत्या। आज आपण 5 पासून सुरुवात करणार आहोत। पण तत्पूर्वी एक गोष्ट आहे की परमार्थामध्ये आपण जर विचार केला तर 2 गोष्टी येतात। एक म्हणजे परमार्थातली गूढता आणि दुसरं सकामता। सकामता शब्दाचा अर्थ असा होतो की मी जर एवढी एवढी कृती केलेली आहे, मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे, पारायण केलेलं आहे, अमकं केलेलं आहे, हेच सगळं इतकं सगळं मी कृती केलेली आहे, आता मला त्याचे रिटर्न्स मिळायलाच हवेत, अशी जी अपेक्षा आहे त्याचं नाव सकामता। ही सकामता परमार्थामध्ये असू नये हे निश्चित आहे। दुसरी गोष्ट मी म्हटलं ती म्हणजे गूढता। ही मात्र परमार्थात कायम असते। ही गूढता म्हणजे फार मोठे मोठे शब्द असतात। मग ते शब्द म्हणजे ती गूढता कशी आहे तर आत्मा, मुळामध्ये आत्मा ह्या शब्दातही गूढता आहे। ब्रह्म गूढ शब्द आहे, ब्रह्मरंध्र आणखीन गूढ शब्द, कुंडलिनी, कुंडलिनी जागृती, असे अनेक प्रकारचे शब्द आणि त्यामागचा जो अर्थ आहे तो गूढ आहे असं आपल्याला सांगितलं जातं। आणि मग आपल्याला असं वाटतं की यातलं आपल्या काहीच हातात लागणार नाही। पण एकदा का त्या गूढतेची कोंडी फुटली की साधारणपणे आपल्याला अंदाज येतो की वेदांतात काय आहे, उपनिषद काय म्हणतात, त्यातलं अस्सल तत्त्वज्ञान काय आहे आणि समर्थांनी नेमकं त्याच प्रवृत्तीकडे आपल्याला नेलेलं आहे। आपल्याला त्या गूढतेतला अर्थ त्यांनी अतिशय सोप्या सोप्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे की ज्यामुळे आपल्याला तत्त्वज्ञान आकलन व्हायला मदत होते। आणि परमार्थामध्ये गुंतागुंतीचे विषय समजून घेताना आपल्याला संकल्पनासुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं असतं। त्या संकल्पना एकदा सुटल्या किंवा समजल्या की मग मात्र आपल्याला सर्व गोष्टी सुलभ होतात। काल आपण 4 ओव्या बघितल्या, आज आपण 5वी ओवी बघणार आहोत। समासाचं नाव जरी त्याग निरूपण असलं तरी 1 ते 17 ओव्यांमध्ये त्यांनी नमन केलेलं आहे आणि पुढच्या काही म्हणजे 30व्या ओवीपर्यंत परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे त्याग निरूपण असलं तरी त्याग करताना कशासाठी त्याग करायचा आहे, कुणासाठी करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे हे कळण्यासाठी ज्या परब्रह्माला आपल्याला पाहायचं आहे त्या परब्रह्माला आधी समजून घेतलं पाहिजे। म्हणून त्यांनी त्या पद्धतीने नमन आणि परब्रह्माचं वर्णन हेही केलेलं आहे। 5व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, ऐसे सर्वदा सत्ता संचले, जे तर्कानवचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी श्रीराम।
हे परब्रह्म सदा सर्वत्र संचलेले आहे, सर्व व्यापी आहे. ते नाही अशी जागाच नाही, सर्वत्र व्यापलेलं आहे. मनबुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे त्याचा तर्क निश्चितपणे करता येत नाही. तर्काने ते समजूच शकत नाही. आपण त्याचं तर्काने समजावून घ्यायला गेलं तर तर्काचे वितर्क निर्माण होतात. पण साधकाला सद्गुरूंच्या उपदेशामुळे एक आंतरिक जाणीव निर्माण होते. ते परब्रह्म आहे यावर श्रद्धा बसते. शब्दरूपाने लक्षातही येतं. कारण ते आपल्याला म्हणजे सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूप चांद्रशाखा न्यायाप्रमाणे दाखवतात. ते पाहायचं आपल्यालाच असतं. कसं आहे, घोड्याला चारा अगदी त्याच्या तोंडापर्यंत नेऊन दिला तरी खाण्याचं काम त्याला त्याचंच करावं लागतं ना. तसं आहे इथे. समर्थ म्हणतात आपरूप आपणासी. आपरूप आपणासी म्हणजे पाणीरूप, जलरूप असं जर आपण विचार केला तर आपल्या शरीराला थंड पाण्याचा स्पर्श झाला की तिथे एक थंडगार शीतलता ती संपूर्ण देहामध्ये पसरते. भले आपण पायावर थंड पाणी घेतलं तरी तो गारवा आपल्या संपूर्ण शरीरात पसरतो. आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं. म्हणजे थंडगार शीतलता देहासह मनालाही जाणवते. तसं देहात असणाऱ्या शुद्ध जाणीवेला स्वस्वरूपाचा स्पर्श झाला की ती जाणीवसुद्धा शांत असल्यामुळे आपलं मन, आपला देह शांत, निवांत, समाधानी होतो. ही जाणीवचा स्पर्श असं मी म्हटलं. ती जाणीव रूप कोण आहे तर ती जाणीव रूप माया शारदा आहे. त्या शारदेला वंदन केलेलं आहे. आणि ते वंदन करताना समर्थ म्हणतात नमन तिचिया निजपदा माया वाग्देवी शारदा जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव श्रीराम. हे शुद्ध ब्रह्मामध्ये जेव्हा स्पंदन झालं तेव्हा ते शबल झालं. ते शबल झालं त्याला मूळ माया असं म्हणतात. ही मूळ माया शक्ती स्वरूप आहे, ऊर्जा स्वरूप आहे. कशी आहे तर सजीवतेमध्ये ती चैतन्य शक्ती आहे, मनामध्ये ती कल्पनाशक्ती आहे, तर बुद्धीमध्ये विचारशक्ती आहे. अशा या सगळ्या शक्ती मिळून जी तयार झालेली आहे त्या शारदेला नमन केलेलं आहे. कारण परब्रह्म शारदेविषयी सांगताना तिला परब्रह्माची माया, ईश्वराची शक्ती, गणेशाची शारदा असंही म्हटलेलं आहे. आणि अरूप परब्रह्माच्या स्वरूपाला अनंत रूप देणारी अशी ही महामायासुद्धा आहे. निसर्गात अतिशय अत्यंत अतर्क्य अशा रचना ती करते. ती महास्वरस्वती आहे. आणि निर्मितीबरोबर संहार घडवून आणते. ती महाकाली आहे. अशा पद्धतीने थोडक्यात प्रत्येक शक्ती स्वरूप जे आहे ती म्हणजे परब्रह्माची माया आहे. आणि तिलाच समर्थांनी शारदा असं म्हटलेलं आहे. शारदा म्हणजे चत्वारवाणींची देवता तर आहेच, पण शारदा ही सुद्धा एक शक्ती आहे. आणि जेव्हा ती गणेशाची शारदा असते, परब्रह्माची माया असते, तेव्हा तिच्यामध्ये या अनंत शक्ती असतात. अशा या शारदेला, शक्तिरूपाला, ऊर्जा स्वरूपाला समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आता हे जे ऊर्जा स्वरूप वंदन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे अशा पद्धतीने करण्यामागे एक तत्त्व आहे. सोप्या शब्दात आपण जर त्याचा विचार केला तर आपण म्हणतो ही जी माया शारदा आहे ती परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींची देवता आहे. आता परापश्यंती मध्यमा वैखरी, पण थोडा आपण परब्रह्माचा विचार केला आणि तिच्याशी हिला निगडीत करायला गेलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. जसे शब्द आपल्यामधनं उमटतात, परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणीमधून वैखरीतून नंतर ते बाहेर पडतात, तशीच या मायेनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. म्हणून परब्रह्मा एवढीच माया शारदासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
तिची कृपा मिळावी म्हणून या शक्तीला समर्थांनी वंदन केलेलं आहे. आणि ते वंदन करताना ते असं म्हणतात, ही परब्रह्माची शक्ती आहे. जसं परब्रह्माने सृष्टी निर्माण केली त्यानुसार ही शक्ती आपलं काम करते. तशा पद्धतीने ही परावाणी जी आहे, त्या परावाणी म्हणजे ती बेंबीजवळ असते. तिथे शब्दाचं फक्त स्पंदन होतं. शब्द तिथे स्फुरण पावतात. त्याला रंग, रूप, नाद काही नसतो. ते फक्त स्फुरण पावतात. हृदयामध्ये पश्यंती वाणीशी त्या शब्दाला आकार प्राप्त होतो, त्याच्यावर विचार केला जातो. पुढे मध्यमावाणी जी घशामध्ये आहे, तिथे ते शब्द कसे उच्चारायचे याच्यासाठी ते कंपन कसं व्हायला पाहिजे, ते कंपन शब्दरूप घेतं. नंतर वैखरी वाणीतून म्हणजे मुखातून त्याचा उच्चार केला जातो आणि शब्दांची निर्मिती होते. तसंच परब्रह्म स्वरूपाला एकाकी न रमते असं वाटतं. हे स्पंदन त्याच्यामध्ये निर्माण होतं. हे स्पंदन ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला तिथे शुद्ध मूळ माया निर्माण होते, जिला निजा असं म्हटलं जातं. स्पंदन आपल्या आतच निर्माण होतं. ते आतच निर्माण होणारं स्पंदन जे आहे ते दुसऱ्या कोणालाही कळत नाही. पण एकाकी न रमते हे स्पंदन त्या परब्रह्माला झालं. तिथेच मूळ माया शुद्ध स्वरूपात निर्मिती झाली. ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परब्रह्म आणि मूळ माया. नंतर मूळ मायेची जी साम्यावस्था आहे ती हृदयामध्ये आहे. तिथे तिला त्या एकाकी न रमते या स्पंदनाला मग आता काय करायचं? एकाकी न रमते, मग एकच वाटत नाही आहे, कोणीतरी पाहिजे असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मग काय झालं, त्याला जो आकार घेतला गेला तो आकार म्हणजे एकोहम बहुश्याम. हे एकोहम बहुश्याम या पद्धतीने जो आकार घेतला गेला ती मूळ मायेची खरं म्हणजे सत्व रज तमाची साम्यावस्थाच आहे. अजून फक्त आकार घेतला आहे, बाहेर काहीही पडलं नाही. म्हणजे सत्व रज तमाची निर्मिती जिथे होते तिथे मूळ मायेचं पुढचं रूप सत्व रज तमगुणाची साम्यावस्था ही पश्यंतीप्रमाणे आहे. एकोहम बहुश्याम. हा त्यांनी विचार केला की आता मला बहुश्याम व्हायचं आहे. पण मग बहुश्याम व्हायचं आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर सत्व रज तम गुणाचा प्रभाव वाढवायला हवा. ही साम्यावस्था नष्ट व्हायला हवी. सत्वगुण तरी जास्त पाहिजे, रजोगुण तरी पाहिजे, तमोगुण पाहिजे. याचं प्रमाण वर खाली होत असतं आपल्यामध्ये. त्याप्रमाणे तो प्रभाव त्याचा वाढणं हे जे आहे ते मध्यमा वाणीमध्ये जे कंपन स्वरूप शब्दाला येतं तो विचार इथे आहे. आणि म्हणून सत्वरजतमाचा प्रभाव कमी अधिक असा होत राहतो आणि मूळ मायेची साम्यावस्था तिथे नष्ट होते. म्हणजे इथे त्याला काहीतरी आकार प्राप्त व्हायला लागतो. आणि मग वैखरीतून जसे शब्दांचा उच्चार होतो आणि निरनिराळे शब्द भराभर आत्ता मी सुद्धा बोलते, हे शब्द एका पाठोपाठ एक निर्माण होतात. पण त्याच्यावरती परापश्यंती मध्यमा वैखरी एवढे सगळे त्याच्यावरती संस्कार होऊन मग ते बाहेर पडतात. हे आपल्या लक्षातच येत नाही. तसंच परब्रह्माने जी सृष्टी निर्माण केली ती एकाकी न रमते म्हणून त्याला जे स्पंदन झालं ते मूळ माया. एकोहम बहुश्याम हे जे निर्माण झालं ती त्याची साम्यावस्था सत्वरजतमाची. आणि त्याच्यानंतर जे कंपन स्वरूप झालं ते सत्वरजतम यांचा कमी जास्त प्रभाव होऊन साम्यावस्था नष्ट होणं हा प्रकार झाला. आणि आता जे वैखरी रूपातनं जसे शब्द पडतात तसं गुणक्षोभिणी अवस्था निर्माण झाली. सत्वरजतम आणि पंचभूत त्यांना येऊन मिळाली आणि मग जी अष्टधा प्रकृती निर्माण झाली, गुणक्षोभिणी झाली. हे गुण जे आहेत सत्वरजतम ते क्षोभ पावले म्हणजे त्यांच्यात कमी जास्तपणा निर्माण झाला. त्याच्यातनं पुढे वेगवेगळी ती सृष्टी सृजन पावली. सृजन पावते ती सृष्टी, ती माया सृष्टी आहे
तिची सृजनशक्ती त्यावेळेला जास्त कार्यरत होते आणि त्यावेळेला या ब्रह्मांडाची निर्मिती होते. मग त्याच्यात सत्वगुण प्रबळ असलेले, रजगुण प्रबळ असलेले, तमोगुण प्रबळ असलेले असे वेगवेगळे लोक बाहेर पडतात, निर्मिती होते, अनेक गोष्टींची निर्मिती होते. ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती ही सुद्धा शारदेने केलेली आहे, त्या परब्रह्माच्या मायेने केलेली आहे, हे निश्चित आहे. म्हणून त्या शारदा देवीला तर नमन करायचंच आहे, पण वाग्देवी शारदेला नमन करण्यामागचा आणखीन एक हेतू असा की ती वाग्देवता आहे. ती वक्ता आणि श्रोता दोघांनाही प्रसन्न असली पाहिजे, तरच दोघांमध्ये संवाद घडू शकतो. सांगण्यासाठी वाणी देवता प्रसन्न असेल तर सहजपणे जे सांगायचं ते सांगता येतं, आणि जर ती श्रोत्यांना प्रसन्न असेल तर त्यांना ते सहजपणे आकलन होतं. मग ते कितीही गूढ असो, त्या शब्दांचा अर्थ सुलभ होऊन जातो. अशी ही 4 वाणींची देवता, चत्वार वाणींची देवता, परापश्यंती मध्यमा वैखरीची देवता अशी ही शारदा, तशीच ती परब्रह्माची शक्ती, गणेशाची शक्ती, अशा प्रमाणे त्या शारदेला वंदन केलेलं आहे. आणि शारदेला वंदन केल्यानंतर मग त्यांनी सद्गुरूला वंदन केलेलं आहे. हे सद्गुरूला वंदन करताना समर्थ असं म्हणतात, आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी. बघा, हा शब्द लक्षात ठेवा, कारण आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी. आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी. आणि निवारिली निजधामी, पाचही जेणे श्रीराम. तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे. पदलाधलिया जडे, तद्रूप होनी श्रीराम. आता वंदिन सद्गुरु स्वामी. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिघांचा मनोहर संगम या सद्गुरूंच्या ठायी असतो. बाणे तिहीची खूण, तोची गुरु सुलक्षण, असं म्हटलेलं आहे. वेद, प्राचीन ग्रंथ, पुराण, उपनिषद यात आत्मस्वरूपाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे ते आहे असं वाटणं किंवा त्याप्रमाणे ते आहे याची जाणीव होणं, शारदारूपी जाणीव होणं म्हणजे शास्त्रप्रचिती आहे. सद्गुरूंनी ही शास्त्र वाचलेली आहेतच आणि त्या शास्त्रांनुसार त्यांना स्वतःला प्रचितीसुद्धा आलेली आहे. अगदी अपरोक्ष अनुभूती आलेली आहे त्या सद्गुरूंना, आणि त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव, ते ज्ञान ते आपल्याला त्यांच्या अनुभवाने सांगत असतात, ते ज्ञान देत असतात. आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण जेव्हा त्याचं आचरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की गुरूंना जी प्रचिती प्राप्त झाली ती आपल्याला कुठेतरी जाणवायला लागते. ही जाणीव जी आहे त्याला गुरुप्रचिती असं म्हटलं जातं. शास्त्र वाचून त्याचा अभ्यास करून आलेली प्रचिती म्हणजे हे खरं आहे असं वाटणं, त्याच्यावरती श्रद्धा वाटणं, ती श्रद्धा निष्ठेमध्ये परिवर्तित होणं ही शास्त्र प्रचिती आहे. पण गुरूंनी सांगितलेली प्रचिती जाणीव रूपाने आपल्याला जाणवायला लागते आणि त्यावेळेला तसे अनुभव आपल्याला यायला लागतात. त्याला आत्मप्रचिती असं म्हणायला सुरुवात होते. ही आत्मप्रचिती, अपरोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभूती ती आपल्यालाच घ्यावी लागते. या तीनही गोष्टी खरं म्हणजे ज्यांनी अंगी बाणवलेल्या आहेत त्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि म्हणून आता वंदिन सद्गुरू स्वामी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे सद्गुरू कुठे राहतात तर ते स्वस्वरूपी राहतात, स्वस्थ असतात. आपण म्हणतो ना कसे आहे, आम्ही नेहमी त्रस्त असतो, ग्रस्त असतो, पण स्वस्थ नसतो. नेहमी कोणी विचारलं कशी असतं म्हणा मस्त आहे,
आम्ही नेहमी त्रस्त किंवा ग्रस्त असतो. एक तर आम्ही चिंतांनी त्रस्त असतो, नाहीतर रोगांनी ग्रस्त असतो. पण मस्त कधीच नसतो. जेव्हा मस्त असतो तेव्हा स्वस्वरूपी राहण्याची आपली एक जाणीव निर्माण होते. म्हणून सद्गुरू हे स्वस्वरूपी स्वस्थ राहतात, स्वमध्ये स्थित राहतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे, जेथे राहिले तोची मी. माझंही तेच रूप आहे. सद्गुरू जिथे राहत आहेत तिथेच माझं रूप आहे. मग सद्गुरू कुठे राहत आहेत? समर्थ म्हणतात, सद्गुरू राहतात ते घर, ती जागा दुसरं कोणी नाही, मीच आहे. कारण ते माझ्या हृदयातच आहेत. ते माझ्या हृदयस्थ आहेत. आणि सद्गुरूंना मी माझं हृदय राहायला दिलेलं आहे. असं वारंवार आपण म्हटलं तरी आपल्याला वाटायला लागतं, नाही सद्गुरू माझ्या हृदयात आहेत. आपले आचार विचार सगळं ते बघतायत. हे जेव्हा जाणीव आपल्याला व्हायला लागते त्यावेळेला आपण साधन चतुष्टयाकडे पण वळतो. वरवर वाटतंय सद्गुरूंना मी माझं हृदय राहायला दिलेलं आहे असं म्हणणं म्हणजे अहंकार आहे. लोकांना सांगायला जायची गरज नाही आहे. आपण आपल्यामध्ये ते ठेवलं आणि आपल्याच मनात बाळगलं तरी पुष्कळ आहे. सद्गुरूंना मी माझं हृदय राहायला दिलेलं आहे, ही विनयाची परिसीमा आहे. आणि कारण काय आहे, ते ज्या घरात राहायला आलेत ना, ते घर इतकं गोंधळाचं घर आहे, हा देह इतका गोंधळाचा आहे. पण सद्गुरू येता क्षणी त्यांनी माझ्या सगळ्या हृदयाची स्वच्छताच करायला सुरुवात केली. काय आहे, आपलं हे शरीर, ही घर जे मी त्यांना राहायला दिलं होतं ते अत्यंत अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. त्यात पाचापाचाचा गोंधळ होता आणि सद्गुरूंनी तो साफ करायला सुरुवात केली. पंचभूतांच्या शरीरामध्ये मी जेव्हा राहत होते तेव्हा माझा अहंकार इतका जबरदस्त होता, ते मी पण आधी घालवून द्यायचं काम त्यांनी सुरुवात केली. आणि निवारली निजधामी पाचही जेणे. हा पाचाचा आसक्तीयुक्त जो प्रपंच आहे, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय, 5 प्राण यांच्या आपापसातल्या व्यवहाराला प्रपंच असं म्हटलं जातं. आणि इथे नेहमी गोंधळच असतो. म्हणजे बद्ध म्हणजे पाचापाचाचा गोंधळ, मुमुक्षू म्हणजे पाचापाचाचं थोडंफार नियोजन, थोडंफार, साधक म्हणजे पाचाचा संयम, आणि मुक्त म्हणजे पाचाचा निरास. जेव्हा सद्गुरू कृपा होईल त्यावेळी ह्या पाचापाचाचा दृश्य पसारा नाहीसा झाल्याचा अनुभव येईल आणि मायेचा निरास होईल. तेव्हाच मला माझं निजधाम गवसेल. हा आत्मारामाचा मूळ गाभा आहे. तो या नमनामध्ये खरं म्हणजे सांगितलेला आहे. सद्गुरूंच्या स्वस्वरूपाशी शिष्याचं एकरूप होणं म्हणजे शिष्यही सद्गुरुपदाला पोचणं म्हणजे परब्रह्मच होणं, हे या ग्रंथाचं साध्य आहे. पेशव्यांच्या काळामध्ये अनेक गुरु, शिष्य, वेदांती, तत्त्वज्ञ यांना दक्षिणा दिली जायची. त्या दक्षिणा देण्याच्या ठिकाणाला किंवा त्या चौथऱ्याला रमणा असं म्हणत असत. आणि प्रत्येकाला त्यावेळेला तिथे सन्मानाने दक्षिणा दिली जायची. आणि अनेक जण तिथे उभे राहायचे दक्षिणा घेण्यासाठी, कारण आदरयुक्त दक्षिणा असायची. म्हणून मी दान म्हटलं नाही, दक्षिणा म्हटलं. त्यात एक आदर होता. एकदा एक सद्गुरू आपल्या शिष्याला पूर्ण तयार करतात. असे 3-4 शिष्य त्यांचे अगदी परिपूर्ण तयार होतात. निजधामी म्हटलं नाही, पण तरीसुद्धा जवळजवळ ते सद्गुरू पदापर्यंत त्यांना नेऊन ठेवलेलं आहे, असे ते तयार होतात. मग ते म्हणतात, तुम्ही पण चला दक्षिणा घ्यायला, काही हरकत नाही आहे. ते सद्गुरू या आपल्या 4 शिष्यांना घेऊन तिथे दक्षिणा घ्यायला येतात. प्रत्येकाचं योग्य ते मूल्यमापन करून कोणाला किती होन मोहरा दक्षिणा द्यायची, त्यावेळेला होन हा एक नाणं होतं, किती होन मोहरा द्यायची ते ठरवलं जायचं. आधी गुरूंना त्यांनी दक्षिणा दिली, त्यांच्या मागे त्यांचे शिष्य उभे होते, त्यामुळे गुरूंना दक्षिणा दिली. त्यांनी वंदन केलं, गुरूंना वंदन केलं आणि गुरूंनी तिथे पुढे झाले. त्यानंतर त्यांचा शिष्य एक आला.
त्याला दक्षिणा देताना त्यांनी सद्गुरूंच्या निम्मीच दिली. तेव्हा शिष्य म्हणाला, खरं म्हणजे नम्र होऊनच म्हणाला होता, पण तरीसुद्धा तो म्हणाला, अहो मी सद्गुरूंनी एवढाच विद्वान आहे. सद्गुरूंना विचारा तुम्ही पाहिजे तर. त्यांनी मला त्यांचं सगळं ज्ञान दिलेलं आहे. मीही त्यांच्या इतकाच विद्वान आहे. आणि विचारा म्हटल्यावर त्यांनी सद्गुरूंना विचारलं. सद्गुरूंनी सुद्धा त्यांच्या म्हणण्याला म्हणजे दुजोरा दिला. खरं आहे तो म्हणतोय ते. मी माझं सगळं ज्ञान त्याला दिलेलं आहे. माझ्या इतकी दक्षिणा द्यायला काहीच हरकत नाही असं मला सुद्धा वाटते. पण दक्षिणा देणारे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. त्यामुळे दक्षिणा देणाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला त्याच्या ज्ञानाबद्दल तिळमात्र शंका नाही. हे आपले 4 शिष्य आहेत. ते विद्वानच आहेत. आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यांची कीर्ती ऐकलेली आहे. पण त्यांचे किती शिष्य आहेत? बाबा तू सद्गुरूच्या स्वरूपाला पोचलायस. तुझे किती शिष्य आहेत? जो सद्गुरू आपल्या सत्शिष्याला आपल्याच पदवीला पोहोचवतो तो खरा श्रेष्ठ सद्गुरू असतो. सद्गुरूंनी आपल्यासारखे शिष्य तयार करून संप्रदायाची वाटचाल पुढे चालू राहील याची काळजी घ्यायची असते. ती जबाबदारी पुढे शिष्यानी घ्यायची असते. शिष्याला सद्गुरू पदापर्यंत नेण्यासाठी सद्गुरूंना कष्ट करावे लागतात. ते कष्ट तू घेतलेत का? तुझे किती शिष्य आहेत? तया निजपदाकडे आनंद वृत्ती वावडे हे नंतर सांगितलंय, पण आधी ते शिष्य तुझे किती आहेत? ते तुझे शिष्य असतील तर तुला ती परंपरा कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं तुझ्या सद्गुरूंच्या इतकेच दक्षिणा दिली जाईल. म्हणजे शिष्याचीही पुढे जबाबदारी आहे हेही यातनं सूचित होतं. असो, तया निजपदाकडे आनंदवृत्ती वावडे. प्रत्येक मनुष्य आनंदाच्या शोधात असतो. त्यासाठीच तर त्याचा जन्म आहे. आणि तो लहानपणापासून अगदी मरेपर्यंत आनंदच घ्यायचा विचार करतो. त्यासाठी प्रयत्न पण करतो. देवाजवळ दुःख मागणारी कुंतीसारखी एखादीच. बद्ध माणूस जो आहे तो आनंद बाहेर शोधत असतो. तर आनंद खरं म्हणजे आपल्या आतच असतो. इथे वावडे याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. आनंद वृत्ती वावडे म्हणजे वाहू लागते. त्या निजपदाकडे जाण्याकरता आपली आनंद वृत्ती धावत सुटते. कुठे धावत सुटते? आमचा आनंद जो इतका वाढत जातो, सद्गुरूंच्या आशीर्वाद एकदा मिळाल्यानंतर मन आनंदाने निजपदाकडे ब्रह्मप्राप्तीकडे धावू लागतं. सद्गुरूंच्या कृपेने आपण जिथून आलोय त्या मूळ स्थानाकडे निजपदाकडे मन धावू लागतं. स्वस्वरूपाकडे धावू लागतं. जेव्हा जाणीवेला आनंदरूप स्वस्वरूपाचा स्पर्श होतो तेव्हा आपण आनंदरूप होऊन जातो. आणि हे फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या कृपेने शक्य होतं. म्हणून समर्थ म्हणतात, स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण झालिया उचंबळला, अनुभव उद्गार श्रीराम, माझे सद्गुरु कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जवळ, हे लावू लागे श्रीराम. आषाढातल्या कोसळणाऱ्या जलधारांमुळे तळी, डबकी, खड्डे सगळं भरून जातं. सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. या खड्ड्या डबक्यांना वेगळं अस्तित्वच राहत नाही. तसं गुरुकृपेचा वर्षाव झाला की आम्ही त्यात नाहून निघतो. त्या आनंदात डुंबून जातो, बुडून जातो. सद्गुरूंच्या कृपारूपी पाण्याच्या लोंढ्यानी माझं अंतःकरणरूपी सरोवर वाहून चाललेलं आहे. माझ्या अंतःकरणात, अंतरंगात सद्गुरूरूपी कृपेच्या बळाने अगदी भरती आलेली आहे. आकाशातून जलवृष्टी होताना गारासुद्धा पडतात, पण त्या पाण्यामध्ये आल्या की विरून जातात, एकरूप होऊन जातात. तशी सद्गुरू कृपा झाली की जाणीव स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. मीपणाची उर्मी विरून जाते आणि आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था प्राप्त होते. स्वानंदाला भरती येते, आनंद हेलकावे घेऊ लागतो आणि आपण आपल्याच मस्तीत मस्त राहतो.
आणि अशा पद्धतीने हे सद्गुरू हे शबल ब्रह्म आहेत. परब्रह्मानेच एक पाऊल खरं म्हणजे खाली आलेले आहेत परब्रह्म. आणि ते परब्रह्म एक पाऊल खाली आले आणि सद्गुरूंच्या रूपाने त्यांनी नामरूप धारण केलं आहे. आणि हे नामरूप धारण केलेलं आहे म्हणून सद्गुरूंच्या पावलांचं वंदन करायचं आहे, सद्गुरू चरणाचं वंदन करायचं आहे. कारण सद्गुरूंच्या चरणांना किंवा पावलांना डावं उजवं नसतं. त्यांचं एक पाऊल सगुणाचं तर दुसरं पाऊल निर्गुणाचं असतं. एक पाऊल भक्तीचं तर एक ज्ञानाचं असतं. एक परब्रह्माचं असतं तर एक मायेचं असतं. अशा तऱ्हेने त्या सद्गुरूंच्या चरणाचं वंदन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या सद्गुरूंना आपण आता वंदन करूया आणि या आनंद सागरामध्ये सध्या तरी डुंबत राहूया. इथेच हेलकावे घेत राहू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.